कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्याच्या सीमेवर असलेले मध्येरी मंदिर पाहणार आहोत। त्यामध्ये कसबा बीड येथील महादेव मंदिर, पाण्यामध्ये असलेले भैरेश्वर महाविष्णूचे मंदिर तसेच सातेरी येथील असलेले महादेवाच्या मंदिराची माहिती घेणार आहोत। पहिल्यांदा कसबा बीड येथील महादेवाचे दर्शन घेऊ। कोल्हापूर जिल्ह्यातील बीड हे गाव अभ्यासक आणि सामान्य लोकांमध्ये कुतूहलाचा आणि कित्येकदा विलक्षण गूढ म्हणून प्रसिद्ध आहे। खास करून या ठिकाणी सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका। तर बऱ्याच काळापासून बीड गावाला लाभलेला समृद्ध ऐतिहासिक वारसा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर इतर वास्तुवैभव विरगळ, शिलालेख आणि इथे सापडणारी सोन्याची नाणी या साधनांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत। बीड गावचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या प्रमाणावर विरगळ सापडतात। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण कसबा बीडमधील महादेव मंदिराचे दर्शन घेणार आहोत। महादेव मंदिराचे बांधकाम 13व्या शतकात द्वितीय भोजराजाच्या काराकिर्दीतील हेमाडपंथी बांधकाम आहे। या मंदिराचे बांधकाम हे अवजड लांब शेळांचा वापर करून मंदिराचे बांधकाम केले आहे। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी 3 रेखीव दरवाजे आहेत। मंदिराच्या डाव्या बाजूला गणेशाची सुरेख रेखीव अशी मूर्ती आहे। त्याचबरोबर मंदिराच्या समोरील बाजूस प्रवेशद्वारात एक रेखीव विरगळ देखील पाहायला मिळते। गर्भगृहाकडे जात असताना 108 शिवलिंग असलेला भव्य पाषाण पाहण्यास मिळतो। गर्भगृहामध्ये शिवलिंग पाहायला मिळते। त्याचबरोबर शिवलिंग व वरच्या बाजूस उमाशंकराची मूर्ती पाहावयास मिळते। तसेच गर्भगृहामध्ये पितळेचे सुबक मुकुटही ठेवले आहेत। मंदिराच्या बाहेर रेखीव देखण्या तिरप्या मानेचा नंदी व काही उत्खननात सापडलेले शिवलिंग पाहायला मिळतात। त्याचबरोबर मंदिराच्या मागील बाजूस बीडचा वैभवशाली इतिहास सांगणारे अनेक विरगळ प्राचीनत्व सिद्ध करणारे शिलालेख इथे आहेत। नमस्कार, मी सूरज संजय तिबिले, यंग ब्रिगेड सुवर्ण आणि कसबा बीड या संघटनेचा सदस्य। आज आपण आहोत हे कसबा बीड गावातील शिवशक्ती प्रतिष्ठानाने निर्माण केलेल्या विरगळ स्मारकाजवळ। तर विरगळ पहिल्यांदा आपण समजून घेऊ विरगळ म्हणजे काय। का विरगळ हा शब्द साधारण विरकल या कानाडी शब्दातून तयार झालेला आहे। विरकल याचा अर्थ वीराच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेला स्तंभ, त्याचंच मराठी रूपांतर आपण करतोय विरगळ या नावानं। तर विरगळ म्हणजे नक्की काय, तर विरगळात एकूण आपल्याला 4 भाग पाहायला मिळतात। खाली युद्ध असतं, त्यानंतर इथं स्वर्गारोहण आहे आणि इथं कैलास पूजा आहे आणि त्यानंतर मोक्ष। तर सर्वात खाली आपल्याला त्याला काय बघायला मिळतं, त्याचा तो युद्ध जो वीर आहे त्याचं युद्ध कशा प्रकारे झालं, तो कशा प्रकारे युद्ध केला आणि तो तिथं काय झालं, तो मरण पावला किंवा अमर झाला त्या युद्धामध्ये। त्यानंतर त्याला स्वर्गात नेण्यासाठी 2 अप्सर आलेत। याचं आपण काय उदाहरण देऊ शकतो की साधारण आपल्या संस्कृतीत मानलं जातं की ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला स्वर्ग प्राप्त होतो। तरी त्याचा स्वर्गाचा जो प्रवास आहे तो या दुसऱ्या टप्प्यात दाखवण्यात आलेला। या ठिकाणी आपल्याला 2 अप्सरं दिसत आहेत ज्या चौरीधार आहेत आणि त्या वीराला घेऊन स्वर्गात चालले म्हणजे कैलासात चालले। तिसरा स्तरात आपल्याला बघायला मिळतं की वीर या शिवलिंगाचे शेजारी बसला आहे, त्याची पूजा करतो। यासाठी या साईड आपल्याला पुजारी बघायला मिळतात। आणि सर्वात शेवटचा जो टप्पा आहे तो म्हणजे मोक्ष। आणखी एक आख्यायिका आपल्या संस्कृतीत आपल्याला ऐकायला मिळते, बघायला मिळते की ज्याचं जसं कर्म असतं त्याचा तसा त्याला मोक्ष मिळत असतो। तर हा जो चौथा टप्पा आहे त्याचा कळस जो विरगळीचा जो कळस आहे त्याला
या विराचा काय मानलं जातं, मोक्ष भाग मानला जातो. आपण कोणत्याही विरगळी पाहिलात, या काश्मीरमध्ये साधारण 206 विरगळी सापडतात. त्या 206 विरगळी जर तुम्ही पाहिलात तर कोणत्याही विरगळाचा जो चौथा टप्पा आहे, म्हणजे मोक्षाचा जो टप्पा आहे, तो कधीही सारखा भासला नाही. कारण जास्तीत जास्त कर्म जास्त त्याला जेव्हा मोक्ष भेटत असतो, त्यामुळे आपल्याला कळस वेगवेगळे पाहायला मिळतात. आता हे विरगळ मध्ये किती प्रकार आहेत, तर आता समोर आपण पाहतोय हातगई युद्ध. इथं 2 वीर समोरासमोर लढत आहेत. त्यानंतर असतो अश्वयुद्ध. यासमोर आपल्याला बघायला मिळतं की 2 वीर या अश्वांवर आरूढ होऊन युद्ध करतात. त्यानंतर गजयुद्ध, म्हणजे हत्तींवर आरूढ होऊन करण्यात आलेलं युद्ध. त्यानंतर वाघाची विरगळ, म्हणजे वाघांच्या हल्ल्यापासून रक्षण करणाऱ्या वीराचं तसे एक वाघाची विरगळ आपल्या कासवाबीड गावामध्ये यापूर्वी सापडली होती. त्यानंतर जनावरांचं रक्षण करणारी विरगळ आपल्याला इथं 101 नंबरची जी विरगळ आहे ती जनावरांचं रक्षण करणाऱ्या वीराची विरगळ आहे. त्यानंतर आपल्याला जर तिथं कोपऱ्यात पाहिलंच सुरुवातीला एंट्रीलाच, तर त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतं, तर काही थोडे हंड्यासारख्या आकृती साईडला आहेत. तर साधारण खजिन्याची किंवा आपल्याला सामग्रीची रक्षा करणाऱ्या वीराची ती विरगळ आपल्याला तिथं पाहायला मिळते. याशिवाय गावासाठी जी बळी दिलं जातं त्यांची विरगळ देखील आपल्याला इथं कासवाबीडमध्ये पाहायला मिळते. याचबरोबर मंदिरात प्रवेश करताच डाव्या व उजव्या बाजूसही आपल्याला पार्श्वनाथ तीर्थंकरांची खंडित मूर्ती, गजलक्ष्मी, भैरव, विष्णू अशा प्राचीन देवता मूर्तींचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. या सर्व मूर्त्या या गावच्या अनेक ठिकाणी शेतात नांगरणी करत असताना सापडल्या आहेत. याचबरोबर महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे इथे सोन्याचा पाऊस पडतो अशी एक आख्यायिका बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे. गावकरी यांच्या सांगण्यानुसार बीड गावावरती ईश्वराच्या कृपेमुळे इथे सोन्याची नाणी सापडतात. ही सोन्याची नाणी वरच्या दर्जाची असून मृग नक्षत्र ते स्वाती नक्षत्र या काळात पावसाच्या माध्यमातून ती पडतात असे ग्रामस्थ सांगतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती नाणी एका शेतात नांगरताना सापडतात आणि एका वेळीच एक नाणी सापडते. असे हे महाराष्ट्रातील विरगळीचे गाव म्हणजे कसबा बीड. कसबा बीडमधून बाहेर पडताच थोड्या अंतरावरती पाण्यामध्ये असलेले भैरेश्वर महाविष्णूचे मंदिर पाहूया. आज आपण कसबा बीडमधील भैरेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कसबा बीडमधील महादेव मंदिराचे दर्शन झाल्यानंतर थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे. कसबा बीडमधील महादेव मंदिराचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हे मंदिर एका तलावाच्या मध्यभागी आहे. मंदिराकडे जाण्यासाठी लोखंडी पूल आहे. संपूर्ण मंदिर कमळाच्या पुष्पांनी वेढलेले आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काळ्या पाषाणमध्ये महाविष्णू किंवा शेषशाही विष्णू याची भव्य व सुरेख अशी मूर्ती पाहावयास मिळते. ही मूर्ती अतिशय पुरातन व रेखीव आहे. याचबरोबर मूर्तीवरती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत. याचबरोबर विष्णूची सेवा करत असतानाची लक्ष्मी देवीचीही मूर्ती कोरली आहे.
मूर्तीच्या शेजारी एक हनुमंताची मूर्ती व शिवलिंग देखील आहे. मंदिराच्या बाहेर पडताच एक श्रीकृष्णाची मूर्ती देखील आहे. तसेच एक सती विरगळ देखील पाहावयास मिळते. मंदिराच्या उजव्या बाजूस एक लिंग पाहावयास मिळते. ते लिंग इतरांपेक्षा वेगळे आहे. या शिवलिंगामध्ये जे 3 भाग पाहावयास मिळतात ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आपल्याला 3 भागात पाहावयास मिळते. या मंदिराची एक प्रसिद्ध कथा आहे. ती म्हणजे मूर्तीमध्ये परीस होता व तो काढण्यासाठी मूर्ती खंडित केली गेली. पण आम्ही या गोष्टीची सत्यता पाहण्यासाठी मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट श्री प्रसन्न मालेकर सर यांच्याशी संपर्क केला व त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती सांगितली की मूर्तीचा पाषाण हा खूप चकचकीत असल्यामुळे तो परिसासारखा भासला असावा व त्या गोष्टीमुळे मूर्ती खंडित केली गेली. तर हे होते बीडमधील बहिरेश्वर मंदिर. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर शेअर करा. आता आपण सातेरी महादेव मंदिराचे दर्शन घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्याच्या सीमेवर असलेले सातेरी महादेव मंदिर पाहणार आहोत. हे मंदिर पूर्णपणे कातळात कोरलेले आहे. हे मंदिर अतिशय शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे. पूर्वेकडील सर्वात शेवटची टेकडी म्हणजेच महादेव टेकडी. याच महादेव डोंगरावर श्री महादेवाचे पवित्र स्थान आहे. या डोंगरात आल्यानंतर प्रथम आपल्याला दिसतो तो साधारण 5 फूट उंचीचा संपूर्ण कातळात कोरलेला नंदी. हा नंदी बसलेल्या स्थितीत असून त्याचा रोख आग्नेय दिशेस आहे. नंदीची आभूषणे ही कातळात अगदी उत्तम रीतीने कोरलेली आहेत. पायऱ्यांवरून वर जाता जाता डाव्या बाजूला आपल्याला एक विहीर दिसते. अंदाजे 30 ते 40 फूट खोल ही विहीर सध्या रिकामीच आहे. पूर्वी वर डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी कातळातील भेगांमुळे या विहिरीत साठवले जात होते. काही वर्षापूर्वी या डोंगरावर ही विहीर एकमात्र पाण्याचा स्रोत होती. पण वर ब्लॉक बसवल्यानंतर ही विहीर कोरडीच राहिली आहे. या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची रचना केलेली दिसते. तर त्याच्या आत ठिकठिकाणी कोबण्या करण्यात आलेल्या आहेत. येथून पुन्हा आपण वर आलो की आपणास दिसते ते श्री महादेव मंदिर. पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर कातळात कोरलेल्या गुहेमध्ये वसले आहे. आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे. या शिवलिंगावर वेटोळे घातलेल्या नागाची पितळेची मूर्ती नंतर बसवण्यात आली आहे. तर त्याच्या मागे श्री शंकराचे आयुध त्रिशूळ ठेवण्यात आले आहे. या गुहेच्या छतावर अगदी मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते. 3 स्तराची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते. कालोघात त्याची बरीच झीज झालेली आहे. उजव्या बाजूने आत प्रवेश केल्यानंतर समोरच एका देवळीवजा जागेत आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते. ही संगमरवरी मूर्ती अलीकडच्या काळातच स्थापन करण्यात आली आहे.
इथून उजव्या बाजूने आत जाताच समोर आपणास दर्शन होते ते आदिशक्ती पार्वती मातेचे। ही सर्वात आतील गुहा। या गुहेच्या भिंतीवरच पार्वती मातेची सुरेख छाया कोरण्यात आली आहे। याच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी ओट्याप्रमाणे रचना आहे। तर डाव्या बाजूस एका देवळीची रचना आहे। गुहेच्या या भागाचे वातावरण सर्वात शीत आढळते। बाहेर कितीही कडक ऊन असले तरी आतील गारवा काही कमी होत नाही, याची ही खासियत आहे। महादेव डोंगराच्या पायथ्याशी श्री सातेरी देवीचे वास्तव्य आहे। या ठिकाणी आपल्याला एक छोटेखानी मंदिर आढळते। मूळ मंदिराच्या समोर आता एक सभा मंडप बांधण्यात आला आहे। या सभा मंडपात मध्यभागी काही लहान पादुकांच्या जोड्या ठेवलेल्या आपणास दिसतात। या पादुका सातेरी देवीसाठी अतिशय पवित्र मानल्या जातात। यातील मूळ 7 जोड्यांची नित्यनियमाने पूजा केली जाते। सभा मंडपातून आत गेल्यास मूळ मंदिर लागते। आकाराने छोटा असणारा हा गाभारा हेमाडपंथी बांधकामाचा आहे। कालांतराने त्याला बाहेरून गिलावा करण्यात आला आहे। या गाभारात एकूण 7 देवींची पूजा केलेली दिसते। 7 आसमान दगडांना देवीच्या रूपात येथे पूजले जाते। या मूर्तीची रचना ही विशिष्ट आहे। मोठ्यापासून लहानांपर्यंत लावण्यात आलेले हे दगड 7 बहिणीच्या वयातील अंतर दर्शवतात। साधारणपणे देवी पार्वतीच्या 7 रूपांना सातेरी देवीच्या रूपात पूजले जाते। असे सातेरी देवीची मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि उत्तर कर्नाटक या भागात अधिक आढळून येतात। पण या मंदिराविषयी एक खास आख्यायिका आपल्या स्थानिकाकडून ऐकण्यास मिळते। अज्ञात काळी सध्याच्या कसबा बीड परिसरामध्ये एक अनामिक दाम्पत्य राहत होते। या दाम्पत्यास एकूण 7 मुली होत्या। काही कारणावश या मुलींच्या आईचे निधन झाले, त्यामुळे साऱ्या मुलींचा भार एकट्या बापावर येऊन पडला। काही काळानंतर त्या मुलींचा सांभाळ करणे असह्य झाले, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी त्याने मुलींना फिरवण्याच्या बहाण्याने सातेरी येथील घनदाट जंगलात आणले। त्या काळी सातेरीवर निबिड अरण्य होते असे म्हणले जाते। या जंगलात व्याघ्रादी श्वापद वास करत होती। सध्याच्या सातेरी मंदिराच्या ठिकाणी येताच या 7 मुलींना तेथे बसवून भरल्या मनाने बाप माघारी परतला। रात्रीच्या किर अंधारात त्या मुली घाबरून गेल्या होत्या। जंगलात हिंस्र प्राण्यांच्या आवाजाने त्या अधिकच बेदरल्या। आपल्या बापाची वाट पाहता पाहता त्या या रात्री निसर्गात विलीन झाल्या। याच ठिकाणी या निसर्गाने 7 मुलींना आपल्यात सामावून घेतले। याच 7 मुली पुढे सातेरी देवी म्हणजेच 7 देवीच्या रूपात तेथे पूजल्या जाऊ लागल्या। सातेरी देवीचे मूळ मंदिर हे फार जुने असून येथे अनेक प्राचीन अवशेष आजही आढळतात। याशिवाय या मंदिराच्या आसपास अनेक मोठे डेरेदार वृक्ष आणि प्रशस्त जागा असून या ठिकाणी आसपास वनभोजन किंवा अल्पवराचा आनंद घेता येतो। श्री क्षेत्र सातेरी महादेव हे स्थान नैसर्गिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे। या ठिकाणी सांस्कृतिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्ग पर्यटन होऊ शकते। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आरे गावाजवळ असलेल्या प्राचीन हरेश्वर मंदिर पाहण्यासाठी। हरेश्वर मंदिर हे अतिप्राचीन असून 12व्या शतकातील असून खूप सुरेख आणि रेखीव असे आहे। मंदिराच्या बाहेर मोठा त्रिशूल आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत। मंदिरात प्रवेश करताना आपल्याला डाव्या बाजूस मंदिराच्या खांबावरती उलटे नाग कोरलेले आहेत। वास्तुकारांना असे दर्शवायचे असेल की महादेवाचे मंदिर हे नागांनी पेलले आहे। तसेच आतमध्ये जात असताना उंबऱ्यापाशी शिळा दिसते, तिथे आपल्याला शंख आणि चक्र पाहावयास मिळतात।
तसेच बाकीच्यांचे 2 प्रवेशद्वारामध्ये आपल्याला उंबऱ्यावरती कीर्तिमुख व नंतरच्या काळामध्ये बसवलेली गणेशाची पितळी मूर्ती पाहावयास मिळते. मंदिरामध्ये 4 खांब आहेत. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला उमामहेश्वराची खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीमध्ये आपल्याला महादेवाची सुंदर अशी मूर्ती पाहावयास मिळते. मूर्तीवरती शिरावरती मुकुट व मांडीवरती माता पार्वती व त्यांच्या हातामध्ये आरसा पाहायला मिळतो. तिथून पुढे गेल्यानंतर एक मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्ती म्हणजे एका साधकाची आहे. तसेच उजव्या बाजूस एक चामुंडा मातेची मूर्ती आहे. त्या मूर्तीमध्ये त्रिशूल, खटवांग नावाचे आयुध व पात्र दिसते. तसेच पायापाशी आपल्याला गणही पाहावयास मिळतात. तिथून पुढे आपल्याला काळभैरवाची मूर्ती पाहायला मिळते. गर्भगृहामध्ये जात असताना एक पुरातन नंदी पाहायला मिळतो व समोरच महादेवाचे शिवलिंग आहे. हे शिवलिंग ही खूप सुरेख व रेखीव आहे. मंदिराच्या बाहेर पडताच एक हनुमानाचं जुनं मंदिर आहे. यामध्ये देखील एका स्त्री साधकाची मूर्ती पाहावयास मिळते. मंदिराच्या समोरील बाजूस खूप मोठा साधारण 3 ते 5 फूट उंचीचा विरगळ पाहावयास मिळतो. त्यामध्ये पहिल्या स्तरात वीर युद्धामध्ये लढताना, दुसऱ्या स्तरात वीर पालखीतून स्वर्गात जाताना व शेवटी वीर शिवपूजा करताना दर्शवला आहे. या विरगळीमध्ये एक विशेष म्हणजे या विरगळीवरती कन्नड भाषेमध्ये काहीतरी माहिती कोरली आहे. मंदिर खूप सुंदर आहे व जसे कसबाबेडमध्ये गावकरी व मंदिर देवस्थान समितीने तेथील विरगळीचे जतन केले आहे, तसेच जतन आरे ग्रामपंचायत ग्रामस्थांनी सुद्धा तेथील विरगळीचे जतन केले पाहिजे. आपला इतिहास जपला जाणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो.